हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी सीबीएसई हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सीबीएसई पॅटर्नचे मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत. चला मग आज आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ नंबर्स अप टू 100. सबस्ट्रॅक्शनची डेफिनेशन काय असते आपण ती आधी पाहूया. चला वाचा. सबस्ट्रॅक्शन इज द फाइंडिंग द डिफरन्स बिटवीन टू और मोर नंबर्स. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबरमधला डिफरन्स काढायचा आहे. आता ज्यावेळेस आपण ॲडिशन बघत होतो त्यावेळेस आपण काय बघत होतो, दोन किंवा जास्त नंबरमधली टोटल काढत होतो, म्हणजे दोघांना एकत्र मिळून काउंट करत होतो. पण आपल्याला डिफरन्समध्ये काय करतो, आपण जो नंबर आपल्याला दिला त्याच्यामधून काही नंबर आपण लेस करतो, कट करत जातो, बरोबर. मग तो जो काही नंबर येईल तो त्या दोन नंबरमधला डिफरन्स असतो. सो आपल्याला काय शोधायचं आहे, दोन किंवा जास्त नंबरमधला डिफरन्स, फरक शोधायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, चला प्रॉब्लेम बघूया. काय करायचं आहे आपल्याला आधी, 58 - 4, बरोबर. ॲडिशनमध्ये आपण प्लस साईन देतो आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये मायनस साईन. सो 58 - 4 या नंबरमधून आपल्याला 4 नंबर कट करायचे आहेत. सो वन्स प्लेसचा नंबर आपण आधी बघतो, बरोबर. सो पहिले आपण स्टँडिंग लाईनच यूज करूया. सो 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यामधून मला किती कट करायचे आहेत, 4. सो 4 कट करूया. 1 2 3 4. सो हाऊ मेनी लेफ्ट, किती उरल्या, किती शिल्लक राहिल्या बघा, काउंट करा. 1 2 3 4. सो आन्सर इज 4. 2 डिजिट नंबर असल्यावरती मी सांगितलं होतं तुम्हाला की टेन्स प्लेसचा नंबर आधी वन्स प्लेसचा नंबर मायनस करून घ्यायचा आणि मग टेन्स प्लेसचा नंबर बघायचा. तर टेन्स प्लेसच्या नंबरच्या तिथे सेकंड मला नंबरच नाही दिलेलं, काहीच नाही आहे, म्हणजे आपण काय करतो, वरचा नंबर ॲज इट इज खाली लिहून काढतो. सो 5 ॲज इट इज. सो 58 - 4 आन्सर इज 54. पुढे 75 - 3. सो वन्स प्लेसचे नंबर 5, स्टँडिंग लाईन्स 1 2 3 4 5. आता 5 मधून मला किती कट करायचे आहेत, 3. 1 2 3. हाऊ मेनी लेफ्ट, काउंट करा. 1 2. सो आन्सर इज 2 आणि 7ला इथे काहीच नाही. सो 7 नंबर ॲज इट इज. सो 75 - 3 72. आता आपण हे स्टँडिंग लाईन यूज करून सबस्ट्रॅक्शन बघितली. आता मी पुढे जसं तुम्हाला ॲडिशनमध्ये मी बिगर नंबर्स माइंडमध्ये ठेवायचा आणि मग स्मॉलर नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा जसं सांगितलं होतं, तसंच इथे काय करायचं, ॲडिशनमध्ये आपण बिगर नंबर माइंडमध्ये ठेवायचं, बरोबर. तर सबस्ट्रॅक्शनमध्ये स्मॉलर नंबर माइंडमध्ये ठेवायचा आणि त्याच्या पुढे काउंट करायचं आणि जे काही नंबर्स येतील, राहिलेले जे काही नंबर्स येतील ते आन्सर आपण लिहायचं. ही ट्रिक आहे, पण या ट्रिकनी कधी कधी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार आहे. त्यासाठी आधी तुम्ही स्टँडिंग लाईन यूज करून सबस्ट्रॅक्शन करा आणि मग ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असे दोन्ही प्रॉब्लेम जर तुम्ही एकत्र सॉल्व्ह केले तर तुमच्या लक्षात येईल की ॲडिशनमध्ये बिगर नंबर माइंडमध्ये ठेवायचा असतो आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये स्मॉलर नंबर माइंडमध्ये ठेवायचा असतो. चला मग बघूया आपण. आता मी काय सांगितलं होतं, ट्रिक काय सांगितली आपल्याला बघा. 89 - 7, बरोबर. 89 मधून -7 करायचं आहे. सो आपण वन्स प्लेसचा नंबर बघूया आधी. सो दिस इज वन्स प्लेस नंबर. सो काय करायचं आपल्याला, 9 - 7. सो स्मॉलर नंबर माइंडमध्ये ठेवायचं आपल्याला, बरोबर. सो स्मॉलर नंबरच्या पुढे या नंबरपर्यंत काउंट करायचं आपल्याला. स्मॉलर नंबरच्या पुढे या नंबरपर्यंत काउंट करायचं. आता 7 नंबर मी माइंडमध्ये ठेवला, आता मला पुढे किती काउंट करायचं आहे, या नंबरपर्यंत. सो 7च्या पुढे मी काउंट करते बघा, 8 and 9. सो माझ्याकडे किती आन्सर आले, जे माझ्या फिंगरवरती येईल ते तो नंबर मी सबस्ट्रॅक्शनमध्ये लिहिणार आहे. बघा मग किती आहे, 2 नंबर. सो 9 - 7 2. समजतंय. ही ट्रिक थोडीशी डिफिकल्ट आहे समजायला, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तुम्हाला पटकन येईल. सो 8 मायनस काहीच नाही. सो नंबर ॲज इट इज. चला पुढे बघूया. 57 - 10. सो वन्स प्लेसचा नंबर 0 आला की काय करतो आपण, काहीच लेस करायला नाही आहे आपल्याकडे. सो नंबर ॲज इट इज. सो 7 7. पुढे 5 - 1. आता काय करणार आहे आपण, 1ला 5 पर्यंत काउंट करणार आहे आपण. चला सांगा, 1 मी माइंडमध्ये ठेवते, पुढे 2 3 4 5. सो हा नंबर किती आलाय बघा, 1 2 3 4. सो 4 नंबर मी आन्सर लिहिणार. समजते.
ओके, नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघूया. 58 मायनस 34. काय करतो आपण? वन्स प्लेसचे नंबर बघू आधी. वन्स प्लेसचे नंबर 8 मायनस 4. 8 मायनस 4 करायचं. काय करणार आपण? या नंबरच्या पुढे हा नंबर काउंट करणार आहोत आपण. सो 4 मी माइंडमध्ये ठेवते. पुढे 5 6 7 8. जिथे 8 होईल तिथे थांबायचं आणि किती नंबर्स आहे आपल्याकडे तो नंबर लिहायचा. बघा 1 2 3 4. सो 8 मायनस 4 4. चला मग आपण चेक करून बघूया आन्सर बरोबर आहे का. 8 नंबरची आपण स्टँडिंग लाईन बनवूया. 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यामधून आपल्याला कट किती करायचे? 4. 1 2 3 4. सो हाऊ मेनी लेफ्ट? बघा काउंट करा. 1 2 3 4. बरोबर आले आन्सर आपलं. करेक्ट. म्हणजे हे ट्रिक काम करते. सो फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की स्मॉलर नंबर तुम्हाला माइंडमध्ये ठेवायचा. स्मॉलर नंबरच्या पुढे जो काही तुम्हाला नंबर दिलाय बिगर नंबर तिथपर्यंत जायचं आणि जे फिंगर्स येतील ते काउंट करायचे. करेक्ट. चला पुढे 5 मायनस 3. सो काय करणार आपण? 3च्या पुढे 5 पर्यंत काउंट करूया. 3 4 अँड 5. सो माझ्याकडे किती? 1 2. सो आन्सर इज 2. समजतंय नक्की? येईल तुम्हाला, प्रॅक्टिसनी येईल. आपण बघूया पुढे. 88 मायनस 25. 88 मायनस 25. सो वन्स प्लेसचा नंबर आधी आपण सबट्रॅक्ट करणार आहे. सो 8 मायनस 5. 5च्या पुढे मी 8 पर्यंत काउंट करणार आहे. 5च्या पुढे 6 7 8. सो माझ्याकडे किती फिंगर्स आले? 1 2 3. सो माझा आन्सर आहे 3. 8 मायनस 5 3. पुढे 8 मायनस 2. सो 2च्या पुढे मी काय करणार? 8 पर्यंत काउंट करणार. 2 3 4 5 6 7 8. सो किती आन्सर आलाय बघा? 1 2 3 4 5 6. सो माझ्याकडे आन्सर आहे 6. समजतंय? पुढे 85 मायनस 60. 5 ला मायनस करायला काहीच नाहीये, 0. सो नंबर ॲज इट इज. 8 मायनस 6. काय करतो आपण? स्मॉलर नंबरच्या पुढे बिगर नंबर पर्यंत काउंट करतो. 6 मी माइंडमध्ये ठेवला. 6च्या पुढे चला करा 7 8. सो माझ्याकडे आलंय आन्सर 2. 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. पुढे 77 मायनस 43. सो 7 मधून मला काय करायचे? 7 मधून 3 कट करायचे. सो 3च्या पुढे मी 7 पर्यंत काउंट करते. 3 माइंडमध्ये ठेवा. स्मॉलर नंबर माइंडमध्ये ठेवला. पुढे 4 5 6 7. सो माझ्याकडे आन्सर आहे 4. पुढे 4च्या पुढे आपल्याला 7 पर्यंत काउंट करायचे. सो 4 नंबर माइंडमध्ये ठेवा. पुढे 5 6 7. सो आन्सर इज 3. सो 7 मायनस 4 इज इक्वल टू 3. 77 मायनस 43 इज इक्वल टू 34. ओके, अजून काही प्रॉब्लेम्स बघूया आपण, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल की सबस्ट्रॅक्शनमध्ये स्मॉलर नंबर कसा माइंडमध्ये ठेवायचा आणि त्याच्या पुढे कसं काउंट करायचं ते. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. 62 मायनस 42. आता वन्स प्लेसचा नंबर बघा. 2 मायनस 2. सेम नंबरमधून सेम नंबर कट केला तर किती उरतो? 2 मायनस 2 करायचं आहे आपल्याला. सो 2 मधून मी 1 आणि 2 कट केले तर किती उरले माझ्याकडे? 0. सो सेम नंबरमधून सेम गेला की ऑलवेज 0 लिहायचा. पुढे 6 मायनस 4. काय करणार आपण? स्मॉलर नंबरच्या पुढे 6 पर्यंत काउंट करणार आहे. सो स्मॉलर नंबर इन अ माइंड 4. पुढे 5 6. सो किती आन्सर आला माझ्याकडे? 1 2. 6 मायनस 4 2. पुढे 87 मायनस 84. सो 7 मायनस 4 आधी आपल्याला करायचा. वन्स प्लेसचा नंबर 7 मायनस 4. चला 4 माइंडमध्ये ठेवा. 4च्या पुढे 7 पर्यंत काउंट करतोय आपण. 5 6 7. सो किती आले माझ्याकडे फिंगरवरती? 1 2 3. सो 7 मायनस 4 इज इक्वल टू 3. पुढे 8 मायनस 8. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला सेम नंबरमधून सेम नंबर कट केला 0. पुढे 79 मायनस 68. चला वन्स प्लेसचा नंबर बघा. 8च्या पुढे 9 पर्यंत काउंट करा. 8 माइंडमध्ये ठेवला मी. पुढे 9. सो माझ्याकडे आन्सर आहे 1. पुढे 7 मायनस 6. काय करणार आपण? 6च्या पुढे 7 पर्यंत काउंट करणार. 6च्या पुढे काउंट करा 7 पर्यंत.
7, सो 1च. पुढे 28 मायनस 12 मध्ये वन्स प्लेसचा नंबर 8 मायनस 2. चला 2 च्या पुढे 8 पर्यंत काउंट करायचं आपल्याला. 2 स्मॉलर नंबर, कीप इट इन अ माइंड. 2 च्या पुढे 3, 4, 5, 6, 7, 8. सो किती आल्या माझ्याकडे? 5 आणि 6. सो माझ्याकडे आन्सर आहे 8 मायनस 2, 6. पुढे 2 मायनस 1. सो 1च्या पुढे जर आपण 2 पर्यंत काउंट केलं किंवा 2 इझी आहे, सो 2 मायनस 1 असं केलं तरी आन्सर येईल. सो पुढे 1च्या पुढे काउंट केलं तर 2, 1. ओके, समजतंय? असेच खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ॲडिशनमध्ये आपण बिगर नंबर माइंडमध्ये ठेवतो आणि दोन्ही नंबर एकत्र काउंट करतो आणि मग ॲडिशन लिहितो. सो सबस्ट्रॅक्शनमध्ये काय करतो आपण? स्मॉलर नंबर माइंडमध्ये ठेवतो आणि त्याच्या पुढे जो काही नंबर दिलाय तिथपर्यंत काउंट करतो आणि जो नंबर तुमच्या फिंगरवरती येईल तो डिफरन्स असतो, 2 नंबरमधला डिफरन्स असतो, तेच आन्सर असतं. ओके, चला. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.